क्षीरसागर साहेबांकडून L2 साठी पारितोषिक आले, कारण त्यांचे लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. L2 जर हा सामना L2 जिंकली तर सचिन क्षीरसागर यांच्याकडून L2 साठी बक्षीस आलेले, ते कोणत्याही स्वरूपात असेल, कारण सांगूया पुढचं. मस्त खेळला तुम्ही, आनंद घेतला. नाही मस्त खेळला. हे बोलाच मॅडम. तुम्ही बोलता बॅटी बघा, आम्ही पुढील लॉट काढण्यासाठी E1 चे कॅप्टन आणि E3 चे कॅप्टन तसेच E4 चे कॅप्टन लवकरात लवकर ग्राउंड वरती हजर राहायचे. त्या डिक्कीमध्ये बघ. थँक्यू. आपण पाहतोय सुरेख आयोजन पाहतोय. या लीग स्टेज मधील शेवटचे अंतिम लढत पाहतोय. समाधान बाद होतोय. L03 संघाचा पुढचा फलंदाज आपण पाहतोय निलेश यांना खेळपट्टीमध्ये रवाना होताना पाहायला मिळतोय. गावडे साहेबांच्या नेतृत्वाखाली खेळणारा L3 संघ आपण पाहतोय. तत्पूर्वी विनंती असेल E1 संघाचा संघनायक E1 संघाचे संघनायक सचिन बोरडे आलेत. E3 नितीनची मात्रे E3 संघाचा संघनायक देखील आहे. आणि E4 अष्टपैलू निलेश जगताप, गोलंदाजी करत आहेत मंगेश, स्ट्रायकर आहेत निलेश जगताप. अष्टपैलू निलेश जगताप यांची बॅटिंग बघण्यासाठी क्रिकेट प्रेमी सकाळपासून धुबी गार्डनच्या या मैदानावरती उपस्थित. निलेश जगताप यांच्या प्रत्येक सिक्स साठी सचिन बोरडे यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक. वाईड बॉल. यष्टीरक्षक सागर लिबारे. धाव फलकावर धावसंख्या 1 गडी बाद 4 धावा. कोट्यातील पुढचा आपण पाहतोय लीग स्टेज मध्ये शेवटचा अंतिम सामना. यानंतर सेमी फायनल होईल, त्यानंतर अंतिम आणि फायनल सामना, उपांत्य फेरी, तदनंतर अंतिम फेरी. मागील सामन्याचा सामनावीर विजय थोरात आले तिथे विनंती असेल आयोजकांना आपल्या शुभ असते त्याला मॅन ऑफ द मॅच द्यायचे. विजय थोरात इथे उपस्थित विनंती असेल आयोजकांना आपण आपल्या शुभ असते. आपण पाहतोय विजय थोरात ज्याने खूप चांगला खेळ आपल्या संघासाठी केला. तब्बल 66 धावा उभा केला. संघ जरूर या स्पर्धेत मधून बाहेर पडला, पण विजय थोरात अंतिम क्षणापर्यंत एकटा लढला. खूप चांगला खेळ विजयचा झाला. विजयसाठी देखील जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. विजय थोरात खूप चांगला खेळ केला, ज्याने 66 धावांचा भारदार खेळ केले आपल्या संघासाठी. मॅन ऑफ द मॅच सामनावीर. अप्रतिम षटक फेकला, 2 कॅच देखील 2 झेल देखील पकडला. असा
कॉल चालू आहे. थांब एक मिनिट. हे दृश्य आपण पाहतोय पीटीसी लाईव्हच्या कॅमेऱ्यामध्ये टिपलं जाते. नक्कीच किरणजी दळवी, कीर्तनजी दळवी दोन बंधूंची संकल्पना आज आपण पाहतोय. पूर्ण आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये पीटीसी लाईव्हचं नेटवर्क आपल्याला पाहायला मिळतंय. जबरदस्त एक चांगली लाईव्हची वाहिनी आपण पाहतोय. ग्रामीण असेल, शहरी असेल, इंटर कॉलनी असेल, अनेक इव्हेंट त्यांच्या माध्यमातून कव्हर केले जातील. कव्हर केले आपण पाहिलेत. अशी पीटीसी लाईव्ह वाहिनी यांच्या माध्यमातून हे चित्र कव्हर केले जाते. फुटचा चेंडू, निर्धाव चेंडूची फेक, गोलंदाज मोहल्ल्यावर गोलंदाज गेला. आपण पाहतो लीग स्टेज मधील शेवटची लढत L3 विपक्ष L2 या दोन संघादरम्यान पाहायला मिळते. गोलंदाज कोट्यातील फुटचा चेंडू, ऑन स्ट्राईक फलंदाज फुटचा चेंडू कोट्यातील L3. आपण पाहतोय पुढील खेळाडू नक्कीच जालिंदर यांचा फलंदाज जालिंदर काशीद अर्थातच जॅक. त्यांचं नाव शॉर्ट फॉर्म आपण पाहिलं टी शर्ट वर पाहायला मिळतंय. अतिशय चांगलं नाव आपल्याला पाहायला मिळतंय जॅक. ऑन स्ट्राईकला कोट्यातील फुटचा चेंडू, गोलंदाज फलंदाज जॅक. आपल्या टीमला जॅक लावून पुढे नेईल का हे बघण्यासाठी नक्कीच L3 संघ. कोट्यातील फुटचा चेंडू, गोलंदाज सुरेख फटका खेळून काढला आणि जॅक यांनी एकच धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतील. गावडे साहेब आणि जॅक जालिंदर ही दोन खेळाडू जोडी आपल्याला पाहायला मिळते या खेळपट्टीवर.
L2 या संघाने जर हा सामना जिंकला तर विशाल ओवाळ साहेब यांच्या माध्यमातून 10,000 रुपयाचे पारितोषिक आलंय L2 या संघाला महत्वपूर्ण सूचना असेल या संघाने जर सामना जिंकला तर विशालजी ओवाळ यांच्या मार्फत 10,000 रुपयाचं रोख पारितोषिक आलंय बॉलरचं नाव सांगा L2 संघ बॉलरचं नाव सांगा हिरामन तीन यानंतरची होणारी लढत E1 E3 आणि E4 या दोन संघादरम्यान ही लढत होईल या काय काय एका चिठ्ठीवरती 2 ब्लँक असतील तिन्ही संघनायकाला विनंती असेल ब्लँक काय नसेल लिहिलं एकावर फक्त बाय लिहिलंय 3 कॅप्टन 3 चिठ्ठी उचलतील अथवा एक चिमुकला 1 चिठ्ठी उचलेल 3 जण नाही ना पण ते होणार नाही बरोबर 3 जण कॅप्टन या बघते 3 कॅप्टन वरती या बघत हा लकी चॅम्प पाठवा अथवा कॅप्टन या E1 E3 E4 तिन्ही संघाच्या संघनायकाने आपापला प्रतिनिधी पाठवून द्यायचा आहे बाकी गर्दी इथं वरती या आपण पाहतोय 3 तिथे येईल का आपण पाहतो E1 E3 E4 या 3 संघाच्या संघनायकाने अथवा त्यांचा प्रतिनिधी कोण असेल तो पाठवून द्यायचा आहे 3 चिठ्ठ्या ज्या चिठ्ठीमध्ये बाय येईल तो संघ थेट अंतिम सामन्यात प्रवेश करेल आणि त्या राहिलेल्या 2 संघांमध्ये सेमीफायनलची मॅच होईल दुसऱ्या आणि तिसऱ्या बक्षीसाठी मॅच होईल बरोबर या आपण पाहतो चिठ्ठ्यांचा लाईव्ह ड्रॉ होते एका चिठ्ठीमध्ये बाय त्यानंतर 2 ब्लँक चिठ्ठी असतील लाईव्ह लॉट्स मध्ये बघा कॅमेरा लाईव्ह ऍक्शन कॅमेरा आणि E1 E1
इवन सचिन बोराटे अभिनंदन, आपलं हार्दिक अभिनंदन. विनोद भिल्ल, महेश दादा, सचिन बोराटे, संकेत, आपलं सर्वांचं अभिनंदन. आणि पुढची लढत होईल E3 आणि E4 मध्ये. यानंतरचा सामना होईल E3 आणि E4. आपण पहिला सेमीफायनल सामना होईल, उपांत्य फेरीचा सामना E1 E3 नितीनजी म्हात्रे आणि E4 सुप्रजी कंक या दोन संघ नायकांच्या दरम्यान पुढची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे काही क्षणातच आज आपण. आणि E1 संघ अंतिम फेरीत दाखल झालाय. सचिनजी मोराटे, विनोदजी भिल्ल असतील, सागरजी नेवसे, त्यानंतर महेश दादा असतील, त्यानंतर संकेत, सर्वांचं अभिनंदन असेल. आपण आज अंतिम सामन्यात प्रवेश केलाय. हंसध्वनी प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यात E3 आणि E4 नितीनजी म्हात्रे आणि सुभाजी कंक यांचा आपण पाहतो लीग स्टेज मधील क्रिकेट खेळाडू खेळ पाहायला मिळणार आहे, कारण आयोजन केले गेले हंसध्वनी प्रीमियर लीग हंसध्वनी सोसायटी यांच्या मार्फत. जबरदस्त प्रहार, चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर, तडाखेबंद माइट हिट षटकार पाहायला मिळतो. फलंदाज यांच्या बॅटमधून L03 संघाच्या मार्फत धावफलक गिरीजी गावडे साहेब यांच्या माध्यमातून धावफलक 6 ने हलता राहतोय. धावफलकात धावसंख्या येते 33, धावफलकात धावसंख्या येते 33 धावा. आपण पाहतोय नक्कीच गावडे ब्रदर्स पाहायला मिळतात. ऑन स्ट्राईकला देखील गावडे, नॉन स्ट्राईक देखील गावडे आपण पाहतोय. खूप चांगलं आयोजन आपण पाहतोय, नक्कीच दीप्यमान आयोजन. अवंत रूपाची धाव आहे 34, धाव फलकात धावसंख्या 34. कोट्यातील पुढचा चेंडू गोलंदाज धावा. धाव फलकार भारतीय गोलंदाज कोट्यातील पुढचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता, खेळून काढलाय. एक लास्ट चेंडू 1 टू गो. कोट्यातील पुन्हा एक बार निर्धाव चेंडू आणि षटक समाप्ती घोषणा करा. आपण पाहतो यानंतर होणारा सामना E3 विपक्ष E4 नितीनजी म्हात्रे आणि सुभाजी कंक दोन्ही संघाचे संघनायक आपल्याला पाहायला मिळतात आपल्या मंचाच्या समोर. नक्कीच आपण पाहतोय सेमीफायनल उपांत्य फेरीचा सामना. चाळीस धावा जमा करून 41 धावांचं आव्हान उभं ठेवलंय. E4 संघाचे संघनायक सुभाजी कंक यांना विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी कॉम्बॉक्स मध्ये यायचंय. यानंतर होणारा सामना
यानंतर होणार सामना E4 विपक्ष E3 या दोन बलाढ्य संघादरम्यान ही लढत सेमीफायनल उपांत्य फेरींची लढत E3 संघाचे संघनायक नितीनजी म्हात्रे तदनंतर E4 संघाचे संघनायक सुभाजी कांक दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण नाणेफेकसाठी कॉम बॉक्स मध्ये यायचंय सेमीफायनलचा सामना तो संघ जिंकेल तो संघ अंतिम सामन्यात प्रवेश करेल तो संघ हारेल तो नक्कीच तृतीय क्रमांकाचा मानकरी पाहायला भेटेल विनंती असेल दोन्ही संघाच्या संघनायकांना आपल्याला बक्षीस तर लागू झालंय तर आपण सहकार्य करायचं आयोजकांना त्वरित नाणेफेक करून घ्यायचे सुभाजी कांक E4 संघाचे संघनायक त्यानंतर एक अष्टपैलू खेळाडू कळंबोळ क्रिकेट रॉयल कळंबोळचा कोविंद नितीनजी म्हात्रे यांना देखील विनंती असेल आपण देखील यायचंय E3 संघाचे संघनायक आपण पाहतोय आज दिवसभरात खूप सारी मेहनत नितीनच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली E4 ला सुभाष कांक असतील प्रशांत वाडकर 40 धावा करून 41 धावांचं आव्हान उभं ठेवलंय L2 संघासमोर E4 संघाने देखील प्रशांत वाडकर असतील शिवाजी मानवर साहेब असतील यांच्या माध्यमातून देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळते त्यानंतर आपण विचार केला तर फायनलला अंतिम सामन्यात अंतिम फेरीत त्यांनी प्रवेश आपला निश्चित केलाय E1 संघ बघायला गेलं तर सचिन बोराटे साहेबांचा संघ यामध्ये पाहिलं सचिन बोराटे असतील त्यानंतर विनोद भाऊ असतील महेश असतील यांनी देखील खूप चांगला खेळ आज आपल्या संघासाठी पाहायला मिळतो सागर नवसे असेल आणि असा चांगला खेळाडूंचा संघ मात्र आज अंतिम फेरीत येऊन पोहोचला ज्यांनी दिवसभर कष्ट केले त्यांच्या दिवसाला संध्याकाळ सत्रामध्ये यश येईल का आणि कोण हा अहमदानी प्रीमियर लीग अंतिम विजेता संघ ठरणार द्वितीय तृतीय हे संपूर्ण आपण पाहायला गेलंय का चिठ्ठीमध्ये बंदिस्त केलं होतं E1 संघाने थेट अंतिम सामन्यात प्रवेश केलाय तर E3 आणि E4 मध्ये ही लढत आपल्याला काही क्षणातच उपांत्य फेरीचा सामना देखील पाहायला मिळणार आहे विनंती असेल E4 संघाचा संघनायक आणि E3 संघाचा संघनायक आपण दोघांनी यायचं नाणेफेकीसाठी यानंतरचा आपला सामना त्वरित सुरुवात करायची आहे इथे E3 संघाचे संघनायक उपस्थित असतील विनंती असेल E4 संघ सुभाष कांक साहेब आपल्याला विनंती असेल आपला संघनायक आपण यायचं इथे नाणेफेकीसाठी आपण पाहतोय यानंतरचा होणारा सामना उपांत्य फेरीचा सामना तो संघ जिंकेल तो अंतिम फेरीत प्रवेश करेल तो संघ हारेल त्याला तृतीय बक्षीस मात्र लागू होईल अशी ही बक्षीस पात्र फेरी आता मात्र सुरू होते आज आपण पाहिलं सकाळपासून लीग स्टेजच्या मॅचेस पाहायला तब्बल 9 सामने पाहायला मिळले खूप चांगले खेळ केले सर्व संघाने आपलं सर्वस्व पणाला लावलं कारण आहे एकच हंसध्वनी प्रीमियर लीग HPL 2025 ची अत्यंत मनाला भावणारी स्पर्धा खूप चांगलं आयोजन देखण्यात दीपमान आयोजन आपण आयोजकांच्या माध्यमातून आज दिवसभरात पाहायला गेलंय खूप चांगला खेळ देखील पाहायला मिळतो आपल्याला हंसध्वनी प्रीमियर लीगच्या सर्व खेळाडूंमार्फत धाव फलकावर धावसंख्या येते या E4 संघनायक विनंती असेल आपल्या नाणेफेकीसाठी आपण यायचे सुभाष कांक आज आपण गेले 8 ते 10 दिवस स्पर्धा आयोजित करण्यासाठी ज्यांनी मेहनत केली त्यांची मेहनत आज मात्र फळाला आलेली पाहायला मिळते कारण आज सामना उपांत्य फेरीत येऊन पोहोचला थोड्या वेळात आपण अंतिम फेरीत देखील प्रवेश करणार आहोत हळूहळू आपली वाटचाल अंतिम टप्प्याच्या दिशेने पाहायला मिळते मैदानावर काय घडतंय 4 पाहायला मिळतं मैदानावर नक्कीच कॅमेरामॅन लक्ष द्यायचं आपण नक्कीच मान्यवरांची शुभ असते शिवाजी यादव यांना सुवर्ण संधी असेल आपल्या प्रत्येक खेळासाठी धुमाळ साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय त्यानंतर आपण पाहतो नक्कीच नितीन दादा E3 संघाने नाणेफेक जिंकली E4 संघाने नाणेफेक जिंकली त्यांनी आपला निर्णय त्वरित अंमलबजावणी करायचा आहे आणि त्या धन्यवाद पण पाहायला गेल्या यानंतरचा अंतिम उपांत्य फेरीचा सामना पाहतो त्यानंतर अंतिम सामना देखील आपण काही क्षणातच या संपूर्ण हंसध्वनी प्रीमियर लीग मध्ये पाहणार आहोत त्यांनी त्यांच्या स्पर्धेसाठी खूप सारी मेहनत गेले 8 दिवस आपल्याला पाहायला मिळाले चेंडू आणि बाद फलंदाज मात्र बाद सुरेख झेल पकडलाय
धावफलकावर धावसंख्या 10, धावसंख्या धावफलकावर 10. कोट्यातील पुढचा गोलंदाज पंच सामन्याला त्वरित सुरुवात करायची, कोणत्या प्रकारचा विलंब नाही करायचा विनंती असेल. मॅच ऑफिशियल्स आपण पाहतोय हंसध्वनी प्रीमियर लीग मध्ये कोणत्याही प्रकारचा वादविवाद न टाळण्यासाठी आपण पाहतोय निपक्षपातीपणाने निर्णय घेण्यासाठी 2 पंच देखील आपल्याला लाभले आज दिवसभर संपूर्ण मैदानावर. त्यानंतर आपण पाहिलं तर पूर्ण मैदान लाईव्ह कव्हरेज केलं जातंय पीटीसी लाईव्ह युट्यूब वाहिनीमार्फत. आज आपण पाहतोय दिवसभरात हे देखील मैदान कव्हर केलं जाते. त्यानंतर स्कोरर असतील अशी सर्व सोय आयोजकांच्या माध्यमातून हंसध्वनी प्रीमियर लीग 20-25 संपूर्ण स्पर्धेदरम्यान आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर कोट्यातील पुढचा गोलंदाज सुरेख चेंडू षटकार पाहायला मिळतो. या षटकारीची धावसंख्या 6 ने वधारते. धावफलकावर धावसंख्या होते 22 धावा. 40 धावांचा आव्हान उभं ठेवले. 22 धावांचा यशस्वीरित्या पाठलाग पाहायला मिळतो आपल्याला L2 संघाच्या मार्फत. कोट्यातील पुढचा चेंडू चौकार. धन्यवाद पंच. 2 धावा कमी करा. कोट्यातील पुढचा गोलंदाज वाईट चेंडू अतिरिक्त एक्स्ट्रा धाव पाहायला मिळतं. धन्यवाद पंचांना. मात्र कवायत करायला लागतं त्यांच्याकडे, त्याला देखील कवायत करायला भाग पाडते गोलंदाज XYZ. आपण पाहतोय गोलंदाज कोट्यातील पुढचा चेंडू ऑन स्ट्राईक. फलंदाज सुरेख निर्धाव चेंडूची फेक. गोलंदाज मोहल्ल्यावर आपण पाहतोय धावफलकावर धावसंख्या होती. गडी बाद होते. फलंदाज 22 धावा. धावफलकावर धावसंख्या होती 22. आणि बाद. फलंदाज आला भरत गेला परत. फलंदाज मात्र होते बाद.
कोट्यातील फुटचा गोलंदाज स्ट्राईकला फलंदाज सागर पाहायला मिळतात. हलक्या चेंडू तटून काढला एक आणि एका धाव दोरी फलंदाज आपला एंड सुरक्षित करतील. धाव फलकावर धावसंख्या येते 25 धावा. कोट्यातील फुटचा चेंडू 16 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता L2 संघाला जिंकण्यासाठी. हा तो दणदणीत चौकार. या चौकारनाशी धावसंख्येत 4 ने भर पडते. धाव फलकावर धावसंख्या येते 29 धावा. येणारे 15 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. कोट्यातील फुटचा चेंडू विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. येणाऱ्या 15 चेंडूंमध्ये स्ट्राईकवर फलंदाज पाहतो ABC यांना. आता चेंडू सुरेश तटून काढलाय पाया झेल आणि सुरेश झेल पूर्ण केला आणि बाद. फलंदाज मोठा हाताला वाजता L2 संघाला. कोट्यातील फुटचा चेंडू पाहते सुरेख फेकीत तत्पुरी दोन्ही फलंदाज 2 धाव मात्र पूर्ण करतात. या दोन्ही धावसंख्येत भर पडते. धाव फलकावर धावसंख्या ती 31 धावा. कोट्यातील फुटचा चेंडू अजून 9 धावांची आवश्यकता L2 संघाला जिंकण्यासाठी. कोट्यातील फुटचा चेंडू पाहायला मिळतोय 10 धावांची गरज आहे L2 संघाला जिंकण्यासाठी. निर्धाव चेंडूची फेक षटक समाप्तीची घोषणा होते. 12 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. कोट्यातील फुटचा गोलंदाज L3 संघाला विनंती असेल आपण कोणत्या प्रकारचा विलंब करायचा नाही. सामना त्वरित सुरुवात करायची. चला सुरुवात करायची विनंती असेल त्वरित सामन्याला सुरुवात करायची. कोणत्या प्रकारचा विलंब करायचा नाही. यानंतर होणारा सामना उपांत्य फेरीची लढत आपण पाहतोय. वाईट चेंडू 1 धाव मिळेल L2 संघाला. अजूनही 9 धावांची आवश्यकता पाहायला मिळेल धाव फलकावर. कोट्यातील पुढचा चेंडू गोलंदाज सुरेख चेंडू खेळून काढलाय. चेंडू जातोय नो मॅच लँड मध्ये. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. चौकार पंचांचा इशारा येतो चौकारीने. या चौकारने धावफलक 4 ने धारतोय. धाव फलकावर धावसंख्या येते 36 धावा. अजून सुद्धा 5 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी L2 संघाला. कोट्यातील पुढचा चेंडू आणि सुरेख चेंडू. सामना फिनिश केलाय का या षटकाराने आणि केलाय सागरने मात्र सामना फिनिश केलाय. धन्यवाद. खूप चांगला खेळ L2 संघाचा देखील पाहायला मिळाला आणि सामना लवकरात लवकर संपवला. चांगला मानस होता L2 संघाचा आणि नक्कीच विजय संघ L2 संघाचे देखील आभार.